मित्रांनो, इथे आता सखी, काव्या आणि भूमीने इतकं छान काम केलेलं आहे ना, की अर्जुन आणि सायलीला अखेर सुमनचा पत्ताच मिळवून दिलेला आहे. मित्रांनो, होतं असं की आता इथे नागराज फोनवर बोलत असतो की काहीही करा, पण तिच्या हातपाय बांधून ठेवा, तिला कुठेही पळून जाऊ देऊ नका. आणि तेच सगळं बोलणं काव्या मात्र गपचूप ऐकते. आणि काव्याला कळून चुकतं की हा नागराज किती नीच आणि किती नालायक माणूस आहे आणि हा सुमन काकूविषयीच बोलत आहे. कारण सायलीने सांगितलं होतं काव्याला की सुमन काकू आमची गायब आहे, तिला कोणतरी किडनॅप केलंय. त्यामुळे आता ती सायलीला सांगण्यासाठी घरात येते. परंतु सायली आणि अर्जुनचा छान कार्यक्रम चाललेला असतो, सगळे लोक जमलेले असतात, त्यांना छान ऑप्शन वगैरे केलं जात असतं. त्यामुळे आता काव्याला काही तिला सांगताच येत नाही, त्यामुळे तिचा बिचारीचा नाईलाज होतो. परंतु आता इकडे त्या तिघीजणी मिळून प्लॅन बनवतात की आपण काही झालं तरी आपल्याला तो व्हिडिओ, नागराजच्या फोनमध्ये जो व्हिडिओ येणार आहे तो व्हिडिओ आपल्याला मिळवायचा आहे. कारण नागराजने त्या माणसाला सांगितलं असतं की मला तिचा व्हिडिओ पाठव, तिचा हाल झालेला मला बघायचं. त्यामुळे आता व्हिडिओ कसा मिळवायचा याचा त्या दोघीजणी मिळून विचार करत असतात. त्यामुळे आता त्यांना एक आयडिया सुचते आणि सखी लगेच नागराज काकाकडे पळत पळत जाते आणि नागराजला बोलते की नागराज काका हे घ्या, तिळगुळ घ्या, गोडगोड बोला. नागराज काका ऐका ना, अहो मला फोटो काढायचे. तेव्हा नागराज बोलतो की अगं काढ ना मग. तेव्हा ती बोलते की अहो माझ्या फोनमध्ये नाही, तुमच्या फोनमध्ये काढा ना, माझा फोन जरा खराब झालाय. तेव्हा नागराज बोलतो की ठीक आहे, तुला जशी पोज द्यायची तशी दे, मी तुझी फोटो काढतो. परंतु आता इथे लगेच काव्या आणि भूमी पळत येतात. काव्या बोलते अगं सखी मी काढते तुझे फोटो, तू कशाला टेन्शन घेतेस. अहो काका थांबा जरा, 2 मिनिटं फक्त फोटो काढू द्या. अहो आमची सखी ना, तिला खूप फोटो काढायचा छंद आहे, तिला ना लय फोटो काढायला आवडतात. तिचा फोन खराब आहे ना, तुमच्या फोनमध्ये खरंच खूप छान क्वालिटीवर का काका, छान फोटो येतात. आणि नेमका तेव्हाच तो व्हिडिओ तिथे मोबाईलमध्ये आलेला असतो. तो काव्या लगेच डाउनलोड करून पाठवते. कुणाला पाठवते माहित नाही, पण तू कुणाला तरी पाठवते. आणि या सखीचे फोटो काढायच्या नाटकाने ते व्हिडिओचं ती बरोबर तो व्हिडिओ डाउनलोड करून घेते. आणि आता अशा रीतीने नागराजचा प्लॅन चांगलाच फ्लॉप झालेला आहे. आता ह्या तिघीजणी मिळून इकडे आता सायली आणि अर्जुनकडे येतात. सायली सुद्धा नागराजला जेव्हा तिळगुळ द्यायला गेली होती तेव्हा तिला सुद्धा थोडा डाऊट आला होता, परंतु तिने काही मनावर घेतलं नाही एवढं. आणि आता इकडे जेव्हा तिघीजणी ना सायली आणि अर्जुनकडे येतात आणि त्यांना सांगतात की आम्हाला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचंय. आणि त्या सगळा घडलेला प्रकार सांगतात की काव्या सांगते की कसं तिने नागराजचं बोलणं ऐकलं, भूमी सांगते कसं तिने नागराजच्या फोनमध्ये तो सुमन काकूचा व्हिडिओ बघितला, आणि सखी सुद्धा सांगते की कसं त्यांनी त्या नागराजला फसवून तो व्हिडिओ त्यांच्याकडे घेतला. बापरे, खरंच किती खतरनाक, किती भयंकर होतंय सगळं. परंतु खरंच आज सायलीच्या मैत्रिणींमुळे सुमन काकू कुठे आहे तिचा पत्ता मिळालेला आहे. आणि आता अर्जुन आणि सायली थोडाही वेळ न दवडता लगेच तिथे पोहोचलेला आहे. परंतु आता त्यांना तिथे काही सापडतच नाही. मग सुमन काकूला कळत आहे की आपल्याला वाचवायला कोणतरी आलं, त्यामुळे ती जीवाची धडपड करत तिथे त्यांना इथे कोणतरी आहे असं भासवायचा प्रयत्न करते. आणि आता काहीतरी आवाज आल्यामुळे अर्जुन आणि सायली परत तिथे येतात. आणि आता सुमन काकू खरंच किती विचित्र अवस्थेत आहे ना हे पाहून आता अर्जुन सायलीच्या डोळ्याला पाणीच येणार आहे. आणि अखेर खरंच अर्जुन सायली आता सुमन काकूपर्यंत पोहोचलेले आहे आणि ते सुमन काकूला सुखरूप घरी आणतील. खरंच किती छान झालं, किती दिवसापासून ते सुमन काकूची वाट पाहत होते आणि अखेर सुमन काकू सापडलेली आहे. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.